ती भर पावसात झालेली आहे. हे चित्र बदलेल असं वाटतं एकंदरीतच. पवारसाहेब आणि पाऊस हे सर्वांनाच माहिती आहे नातं काय. कारण मागच्या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पवारसाहेबांची एक सभा अशीच पावसात सभा झाली आणि त्या दिवसापासून जे परिवर्तनाची लाट या राज्यामध्ये निर्माण झाली ते अद्यापपर्यंत ओसरलेली नाही. आणि आजसुद्धा पवारसाहेबांच्या सभेमध्ये पाऊस आणि पवारसाहेबांची सभा पावसात झाली. त्यामुळे निश्चित या राज्यामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. एकंदरीतच काय चित्र बीड जिल्ह्यामधलं राहू शकतं. बीड जिल्हा असता राज्यातसुद्धा सर्व ठिकाणी पवारसाहेबांच्या विचाराचेच आमदार निवडून येणार आहे. बीड जिल्ह्यातसुद्धा आदरणीय पवारसाहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो निश्चित पवारसाहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्याच पाठीशी उभा राहणार आहे. लोकसभा निवडणूक मराठा विरुद्ध ओबीसी असा देखील लढा आजही पाहायला मिळतो. 100% लोकसभेला जो ट्रेन होता तोच या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.